सुरू होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे. त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता. विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे आम्हालाच आमचा चहा प्यावा लागला. पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली. खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपरती झाली की काँग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होतीच म्हणाले. ते आहे नाही म्हणाले. तुम्ही बघा, होती म्हणाले. त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय. आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही. त्यामुळे 2 तास उशिरा आमच्याकडे पत्र आलं आणि शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्याच्यावर नाही आहे. त्यामुळे आता त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही, पण नाही आहे हे मात्र नक्कीच आहे. खरं तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले. भास्कररावांनी वेगळा सूर लावला, त्याच्यामुळे तो सूर दुसरीकडे गेला. पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की 2014 पूर्वीचा विदर्भ आणि 2014 नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा. नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो. 14 पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे. सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे, रस्त्यांमध्ये काय बदल घडलाय, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडलाय हे त्यांनी बघावं असं मला वाटतं. खरं तर एकूण आपण जर बघितलं तर कोणावरच आता आमच्या विरोधी पक्षाचा विश्वास उरला नाही. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, पीठासीन अध्यक्ष, सभापती अशा सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे ते करतायत. खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं. आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढंच सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो. दुसरं, शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं. त्यामुळे जवळपास 92% शेतकऱ्यांना, जे काही पूरबाधित शेतकरी होते आणि ही संख्या 90 लाखाच्या वर आहे, 92% शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. 8% जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो. केवायसीचा प्रश्न असलेले जवळपास 12 लाख शेतकरी होते. त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आतापर्यंत आपण सोडवलेला आहे.
आणि उर्वरितही सोडवणं चाललंय. ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत. त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे. आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि 10,000 रुपयाची मदत आपण एक जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे. आणि एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करण्याकरता तयार आहोत. निश्चितपणे जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ. शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. मुळात अधिवेशन लहान आहे अशा पद्धतीनं त्यांनी मुद्दा मांडला. खरं म्हणजे शनिवार रविवारी आम्ही कामकाज करतो, पण बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीमध्ये दोन्ही ठिकाणी चर्चा होत असताना हे अधिवेशन का लहान होत आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण आचारसंहितेमुळे या अधिवेशनामध्ये आपण पूर्ण अधिवेशन घेऊ शकत नाही आहे याची कल्पना आहे. तरीही राज्य सरकारने आणि आम्ही हा निर्णय केला की अधिवेशन हे शनिवार रविवारी घेऊन जेवढा जास्तीत जास्त आपल्याला कामकाज करता येईल ते कामकाज आम्ही करायला तयार आहोत. आणि कुठेही राज्य सरकारची पडून जायची या ठिकाणी मानसिकता नाही आहे. यासोबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही. खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे. मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून नेण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही. आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडून जेवढे कामकाजाचे दिवस आहे आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट करतो. कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं, रात्री उशिरापर्यंत चालतं. त्यामुळे दिवसाला 5 तास काम करणं अपेक्षित असतं, पण 10 तासाच्या वर काम प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो. त्यामुळे कुठेही कामकाजाचे तास कमी होतील असं मला या ठिकाणी वाटत नाही. एक निश्चितपणे गोष्ट, कारण नंतर आम्ही दोघंच दिसतोय आणि अजितदादा दिसत नाही याच्यावर बातमी व्हायची, म्हणून सांगतो की अजितदादा बहारेनला होते, ते आता पुण्यामध्ये लँड झाले आहेत. मुळामध्ये जी काही आपल्याकडे थोडा मध्ये हा जो क्रायसिस झाला त्याच्यामुळे त्यांनाही उतरायला उशीर झाला, ते उशिरा उतरले आहेत पुण्यामध्ये आणि म्हणून ते पोहोचू शकले नाही. आता त्यांचा फोन आला होता की आता पुण्याहून निघताय, त्यामुळे रात्री 9-9:30 पर्यंत ते नागपूरमध्ये येतील आणि म्हणूनच ते या ठिकाणी हजर नाही आहेत. आणि उद्यापासून पूर्ण वेळ अजितदादा देखील या ठिकाणी असणार आहे. जवळपास या अधिवेशनामध्ये 18 विधेयकं आम्ही मांडणार आहोत. त्यातले काही फार छोटे छोटे आहेत, अगदी अनुषंगिक आहेत, काही मेजर विधेयक आहेत. अशी 18 विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावीत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे. एकूणच नागपूर अधिवेशनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या पत्रकारांची काही गैरसोय झाल्याचं मला समजलं, त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण कोणीतरी कोर्टात जातं आणि मग काय काय होतं हे आपल्याला माहिती आहे, पण आता त्यातनंही आपण जो काही तो मार्ग काढलेला आहे आणि एक चांगलं अधिवेशन, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि विशेषतः नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भ मराठवाड्यावर जास्तीत जास्त चर्चा व्हावी ही जी अपेक्षा आहे त्या अपेक्षानुरूप सत्तारूढ पक्ष तरी त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल. उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतपणे अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षाच्या संदर्भात आपल्या समोर चर्चा केली आहे. महायुती सरकारच्या जो कारकीर्द कार्यकाळ आहे 3.5 वर्ष होत आहे आणि आमच्या दुसऱ्या इनिंगला काल परवा 1 वर्ष देखील झाली आणि दुसऱ्या इनिंगचं आपलं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कालावधी कमी असला तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर आता जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्यावर घडवली पाहिजे, परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना, समस्यांना, विकासाला न्याय देईल आणि चहापानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे, त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते. रोज तिकडे आंदोलन, अधिवेशनात, पायऱ्यांवर, सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलन करणं आणि तुम्ही सगळं त्यांच्यावरती पण करत होते, त्याच्यामध्ये आनंद मानत होते. ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं. परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात. मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय. म्हणजे त्यांची परिस्थिती, जे मी काय कोणाला कमी लेखत नाही, मी कोणाला अशी टीका करत नाही, परंतु अतिशय जी काही अवस्था आहे ती आपण पाहतोय. आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे, आपणच होतो करत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये. पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते. कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग, कोर्ट याला नेहमी दुष्ण देणारे. खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली, त्यामुळे तरी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग, कोर्टाला. नंतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली. कारण महायुती, आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास 70-75% त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये. काय मीही फिरलो, देवेंद्रजी, अजितदादाही फिरले, त्यामुळे मी जिकडे तिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतो माहीत नाही, परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आरोग्य, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी. सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल. जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्याने घेऊ. तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचे मान सन्मान ठेवणारे आहोत. फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या. विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत.
पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्ष नेता बनणे एवढं पण संख्याबळ नाही दिलं. त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं. यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला. त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळता येईल, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे. आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे, लोकशाही मानणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच 2.5 वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं, त्याची फलश्रुती पाहिली. कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडीचे आम्ही उकडून टाकले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय. आपण 1 वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ, 1 वर्षातले निर्णय पाहिले, 2.5 वर्षाचे निर्णय पाहिले, 3.5 वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे. विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा. हे काय विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती. आमचा अजेंडा खुर्ची नाहीये. आमचा अजेंडा लोकांनी, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे, त्याला त्या समस्यांचा उलगडा करणे, त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे निवडणुका झाल्या आम्ही ताबडतोब कामाला लागलो. कुठला आपला एक पहिला प्रकल्प आपण तिथं गेलो, हे निवडणुका झाल्या आता मुंबईमध्ये ऑरेंज गेट तो टनेल आम्ही ताबडतोब काम सुरू केलं. त्यामुळे आम्ही काम करणारे आहोत. ते स्पीड ब्रेकर टाकणारे, त्यांचा पाय ब्रेकवर आहे, आमचा पाय एक्सिलेटरवर आहे आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे. हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी, आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही, मग कोण मुख्यमंत्री पद रद्द करा. अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य. अरे काय लावलंय? इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा. इतक्या वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला. महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं का? इतक्या वर्षाचं जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहे. थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे. फक्त आपलं एकच जळीस्थळी काष्टी पासे एकनाथ शिंदे. आणि मी तर काय कामातून उत्तर देतो आणि मी आरोपाला टीकेने उत्तर देतच नाही. म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे, कामाला दिलेलं आहे, कामाची पोच आम्ही ते काही काम करतोय, डे नाईट काम करतोय, घरी बसत नाही. आणि त्यामुळे याचं आत्मचिंतन करावं आणि आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं. आणि कोण बोलतंय? अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशनात पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला. त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टींना इथं त्याचा उहापोह केलेला आहे. आम्हाला हे अधिवेशन विदर्भात आहे, कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयकं, अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे. बिलकुल सरकार सगळ्या चर्चेला उत्तर द्यायला तयार आहे. विरोधी पक्षाने फक्त सभागृहात येऊन मांडलं पाहिजे आणि फक्त अधिवेशनामध्ये येऊन फक्त आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू, यासाठी हे अधिवेशन नाही. हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल. मगाशी मुख्यमंत्री म्हणाले
की 2014 पूर्वीचं विदर्भातलं बघा. मी तुम्हाला सांगतो, सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभूराज इकडे आहे, 2 का 4 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि आम्ही असताना जवळपास 185 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. सिंचन प्रकल्पांना फरक बघा, कामामध्ये फरक बघा. हे ते एक उदाहरण आहे. बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा. त्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही. काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं, या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं, जनतेच्या समस्या सोडवणं. आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो, विकासाला देखील आम्ही चालना देतोय. आज महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 ला आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 ला आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 ला आहे, सगळ्या क्षेत्रात नंबर 1 आहे. आणि म्हणून आज जे काही याला म्हणजे जाऊ दे, वाहवा सोडून द्या किंवा चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या, पण टीका तरी तुमची सकारात्मक असावी. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल जो आहे, तो महाराष्ट्र आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तिथे कुठे आम्ही कमी पडणार नाही. आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे. इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहे. देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आणि हे आता काय म्हणाले, दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष. पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आज आपण पाहिलं 2014 पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, जमीन आसमानचा फरक आहे. हे लोकांनी तुलना केली आणि लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे. त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं, एवढीच मी त्यांना माझी सूचना आहे. आणि बाकी सगळ्या प्रश्नांना, सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी, सभागृहामध्ये चर्चा करावी. सभागृहामध्ये चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांची उकल करून घेणं, सोडवणूक करून घेणं हे काम असतं. त्यामुळे ते त्यांनी करावं. आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे, हे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेणार आहोत. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची बोलत नाही तर असा काही अबोला आहे का? आता आम्ही काय करतो, रोज एकमेकांना फोन करतो ना, त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नंतर मग रोज फोटो टाकून इंस्टाग्रामवर टाकतो. नाहीतर मग हास्य जत्रेला जाऊया. तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. याचा निर्णय घेणारे आम्ही नाही. याचा निर्णय घेणारे सभापती आणि अध्यक्षच याचा निर्णय घेऊ शकतात. त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. असं आहे की विरोधक कशाशी आम्हाला जोडतात, त्यांना आम्हीच दिसतो. जसं शिंदेसाहेब म्हणाले, जळी स्थळी काष्टी पाषाणी आम्हीच दिसतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीशी आम्हाला जोडतात. पण तुम्हाला हे माहिती आहे, विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही. तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे. असं आहे की आता परवडो का न परवडो, एकदा करायचं ठरलं तर करायचं. त्याचा फार विचार करायचा नसतो. कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं
तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू. त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणेवर आम्ही पक्के आहोत. ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे, याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे. या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे. ती कमिटी आम्हाला सुचवेल, त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ. निश्चितपणे वन्य प्राण्यांच्या प्रश्नावरही आम्ही समर्पक उत्तर देऊ, कारण त्या संदर्भात एक पॉलिसी आपण तयार केलेली आहे. वाघाच्या संदर्भातली पॉलिसी तयार केली आहे, हत्तीच्या संदर्भातली तयार केली आहे, बिबट्यांच्या संदर्भातली केली आहे. तर त्याचं योग्य उत्तर हे आपण त्या ठिकाणी देऊ. आणि मी सांगतो की सत्तारूढ पक्षाच्या वतीनं तर आमचा प्रयत्न असेल की विदर्भातले आणि सोबत मराठवाडा जोडतो मी, कारण मागास भाग जो काही आहे आपला, ज्याला म्हणतो आपण, असा जो सगळा त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे म्हणून या अधिवेशनात. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्रश्न लागावे असा आमचा सत्तारूढ पार्टी म्हणून प्रयत्न असेल. तसंच विरोधी पक्षांनी प्रयत्न करावा. असं आहे की त्याकरता ते आम्हाला दोष देऊ शकत नाही. हा सर्वस्वी त्यांचा दोष आहे. याचं कारण बघा, नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि आम्ही तिघांनी बसून हा निर्णय घेतला की जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात, हाडाचं काढं करतात, त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. 4-4, 5-5 वर्षाच्या गॅप नंतर निवडणुका होत होत्या. कार्यकर्त्यांची अपेक्षा मोठी होती. त्यामुळे हाही निर्णय आम्ही केला की सगळीकडे युती होणं शक्य नाही. कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती केली, जिथे नाही तिथे नाही केली. कुठे 2 पक्षांनी केली, कुठे 3 पक्षांनी केली, कुठे कोणीच केली नाही. आणि सिरियसली या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे उतरलो. मी मुख्यमंत्री असलो तरी 10,000 लोकसंख्येच्या गावातही जाऊन प्रचार करून आलो. कारण जे कार्यकर्ते आमच्याकरता काम करतात, प्रचार करतात, त्यांच्याकरता मत मागणं ही आमची जबाबदारी आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांना विसरले. त्यांचे कार्यकर्ते लढत नव्हते का? लढत होते. कार्यकर्ते लढले, त्यांनी निवडणुका लढल्याच, पण नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं. कार्यकर्त्यांकरता ते मैदानात उतरले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं की पुढची भीती होती, त्यांना हारण्याची भीती होती. जसं त्या ठिकाणी समजा या निवडणुकीत हारलो तर मग आता जे काही आपल्या महानगरपालिकेमध्ये ब्रँड ठाकरे दाखवायचा आहे, मग उबाठा दाखवायची आहे, मग एनसीपी एसपी दाखवायची आहे आणि आम्ही कसे जिंकणार आहोत, त्याचा फुगा फुटेल, काँग्रेसचा फुगा फुटेल म्हणून यांनी हिंमत केली नाही आणि म्हणून हे उतरले नाही. हे सस्पष्ट आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील, काळजी करू नका. जेवढ्या ठिकाणी शिवथाळी चालली आहे ती सगळी चालू राहील. त्यांची बिलही आम्ही देतो. नव्याने आता केंद्र उघडत नाहीत, पण जे केंद्र उघडलेले आहेत ते सगळे चालवणार. काय चौकशी चाललेली आहे. काही लोकांना असं वाटतं की आज सांगितलं की उद्या उत्तर यावं, असं नसतं. चौकशी नीट करावी लागते, कारण शेवटी प्रत्येक चौकशीचा रिपोर्ट हा हायकोर्टात चॅलेंज होतो आणि चौकशी शॉर्टकटमध्ये केली, कोणाला संधी न देता केली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसवर अशा पद्धतीनं हायकोर्ट ती चौकशी समितीचा रिपोर्ट खारिज करते आणि म्हणून योग्य ती संधी देऊन
पूर्णपणे निष्पक्ष याची चौकशी होणार आहे. आतापर्यंत आपण बघा, अतिशय वेळेत या संदर्भात एफआयआर दाखल झालेला आहे, एफआयआरवर कारवाई चाललेली आहे, अटकही झालेली आहे. त्यामुळे इथे काही लपवालपवी करण्याचं कारण नाही. आम्ही त्याचे पैसे ऑलरेडी देऊनच टाकले. ही जी आम्ही घोषणा केली होती त्याचे पैसे दिले आहेत, त्याची तरतूदही आम्ही केली आहे. त्यामुळे आता त्याची पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही. त्यात काही कमी पडले असतील तेवढेच येते. जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलंय बघितलं तर आपल्या लक्षात येईल. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे दिले, त्याच्यासोबत 10,000 रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले, विहिरीकरता वेगळे दिले. असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाहूचा, त्या कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 8,500 रुपये प्लस 10,000 रुपये आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत. त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती, त्याला 22,000 प्लस 10,000 आहे, म्हणजे 32,000 आहेत त्याला. आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला 17,500 आणि 10,000 असे 27,000 आहे. असे दिले. खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही. याचं कारण भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांना न्यायालय मान्य नाही, त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांना आरबीआय मान्य नाही, त्यांना विधानमंडळ मान्य नाही, त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत, त्यांना सीएजी मान्य नाही. त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणे हास्यास्पद आहे. अरे पहिल्या बेंचवाल्याने जर मागच्याला ताबे दे. याच्यामध्ये शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा या ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे. लोकपाल विधेयक जे आहे हे केंद्राने आपलं मंजूर केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा करायला त्यांनी सांगितलेली आहे की आपण लोकपाल विधेयक करताना राज्यासोबत केंद्राचे अधिकारी पण त्याच्यामध्ये घेतले होते. तर त्यांनी त्यात तेवढीच सुधारणा आपल्याला सांगितली. बाकी सगळं मान्य केलं, तेवढी सुधारणा आपण करणार आहोत की केंद्राचे अधिकारी हे केंद्रीय लोकपाल बिलाने कव्हर असल्यामुळे त्यांना वगळायचं. बाकी आपलं लोकपालाचं बिल त्यांनी जवळपास सगळं मान्य केलेलं आहे. आणि आपलं जे पब्लिक सिक्युरिटीचं जे विधेयक होतं ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते लवकरच मान्य होईल. मगाशी मी बोललो ना त्याच्याबद्दल. अरे बाबा, मी मगाशीच सांगितलं ना, आरोप टीका करायची असेल तर पूर्ण वेळ तर अधिवेशनात बसलं पाहिजे. ते कारण चांगलं. उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं. बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो. गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येईल. खूप लोक समृद्धीने आले.
त्याचं उत्तर त्यांना देऊ ना. त्यांनी त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत मांडावा, त्याचं उत्तर त्यांना देऊ. आम्ही फ्रंट फुटलाच खेळणारे आहोत, बॅक फुटला जातच नाही आम्ही. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा, महाराष्ट्र दुकाने व्यवस्थापना सुधारणा, महाराष्ट्र कृषी उत्पन्न फलन सुधारणा, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यात प्रतिबद्ध महानगरपालिका पाठवून देतो यात. त्यांना पाठवा. नाहीतर पटलावर ठेवतो. उस समय सीएम पृथ्वीराज चौहान थे और लीडर ऑफ अपोजिशन खड़से जी थे. हम सब लोग गए थे, हमने पृथ्वीराज जी की चाय पी थी. 2011 की होगी. या संदर्भात कमिटी आपण केलेली आहे. माननीय ज्या आपले डीजींच्या अंतर्गत त्याचा रिपोर्ट अंतिम आहे, तो आमच्याकडे येतो. क्या 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 नहीं, कंक्रीट ही चल रहा है. आप चिंता मत करो, कुछ हल्का नहीं है, सब कंक्रीट चल रहा है. जो अनाउंसमेंट हुई है वो सारी इंडस्ट्री आ रही है. और हम तो बार बार अभी इस हाउस में भी हम बताएंगे कि हमने डाउस में जो करार किए थे उसमें से कितनी आई, क्या स्थिति है, सब बताएंगे. अद्याप तरी असा कुठलाही निर्णय मंत्रिमंडळापुढे आलेला नाही. मनोऱ्याचं काम फार जोरात चाललेलं आहे, वेगाने चाललं आहे. 2 वर्षात पूर्ण होईल. हो गया ना, उसको तो उसके लिए कैबिनेट ने निर्णय कर दिया है ऑलरेडी. त्या संदर्भात केंद्राने एक कमिटी केली आहे. ते सगळ्या राज्यांकडनं त्यांनी त्या त्या राज्यांचं म्हणणं काय मागवलं आहे त्याच्यावर ते अंतिम निर्णय करतात. चला, धन्यवाद. म्हणूनच मी त्यांना सांगितलं, जरा बाजूलाच गडचिरोलीला बघा, 14 पूर्वी काय होतं ना आता काय आहे. त्यांचे डोळे बंद आहे, प्रॉब्लेम आहे. काय येतो पहिली गोष्ट तर आम्ही जरी एकमेकाच्या विरुद्ध लढत होतो तरी पूर्ण मी आता समजा ज्या काही सभा केल्या 38 आणि अजून 5-6 फोनवर केल्या 42 सभांमध्ये कोणावरच टीका केली नाही. म्हणजे आमच्या मित्रांवर तर प्रश्नच नाही, विरोधी पक्षावरही टीका केली नाही. माझं एकही भाषण दाखवा की मी ज्यात विरोधी पक्षावरही टीका केली आहे. मी फक्त त्या ठिकाणी विकासाचंच त्या ठिकाणी बोललो. आमच्या दोन्ही म्हणजे शिंदे साहेबांनी आणि यांनी पण विरोधी पक्षावर टीका केली असेल, पण सत्तारूढ पक्षावर किंवा आपापसात कोणी एकही टीका केलेली नाही. त्याचं त्यांनी हे सांगितलं. मी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलंय. अहंकार कोणाला झालाय, हर साल होगा. अहंकारी कोण आहे मी सांगितलं ना. चला, धन्यवाद.